मित्रहो, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेला संघर्ष आतापर्यंत छुप्या पद्धतीनं होता. संघर्ष होता, पण तो बाहेर येऊ दिला जात नव्हता. पण तो आता बाहेर येऊ लागलेला आहे. महायुतीमध्ये आता शिंदे गटाचं फारसं अस्तित्व उरलं नाही आणि भाजपलाही एकनाथ शिंदे आता नकोशी झालेले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून शिंदे गटाचा कचरा मागच्या 1.5 वर्षापासून होत आहे. पण एकनाथ शिंदे आता काहीही करू शकत नाहीत. आगे तूफान, पीछे बरसात, ऊपर गगन पे बिजली अशी शिंदे गटाची अवस्था झालेली आहे. शिंदे गटातील काही आमदार भाजपात जाणार असल्याच्या चर्चाही मागच्या काही दिवसापासून सुरू झालेल्या आहेत. तर शिंदे गटातील काही नेत्यांकडून महायुतीत असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध उघडपणे विधान होऊ लागली आहेत. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपातला संघर्ष, हा जो छुपा संघर्ष आता थेट चव्हाट्यावर आलेला आहे, रस्त्यावर आलेला आहे. त्यात शिंदे गटाचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत विषारी अशी टीका केली. विधान परिषदेच्या निवडणुकाचं हे निमित्त असलं तरी बऱ्याच काळापासून साठलेली खदखद शिंदे गटातून आता बाहेर पडू लागलेली आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये आमचे मुकुट गेले. आता छोट्या निवडणुकामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आमच्यामध्ये 2 गट पाडत असल्याचा एक मोठा दावा या अब्दुल सत्तार यांनी केला. मोठा भाऊच युती संपवत असून आमचं मुंडकं छाटायचं काम सुरू असल्याचा आरोप सुद्धा सत्तारांनी केला. भाजपा हळूहळू शिंदे गटाला संपवत निघालेला आहे हे त्यांनी उघडपणे बोलून दाखवलं. स्लो पॉइझन म्हटलं, स्लो पॉइझन. तिकडे शिंदे गटाचे आमदार दुसरे नरेंद्र भोंडेकर यांनीही उघडपणे भाजपावर हल्ला चढवलेला आहे. त्यांच्या आणखीही काही नेत्यानं अशाच पद्धतीचा भाजपा विरोधी सूर लावलेला आहे. पण यामुळं एकनाथ शिंदे यांची मात्र कोंडी झालेली आहे. अब्दुल सत्तार तावातावानं बोलले, पण एकनाथ शिंदे भयंकर चिडले. अब्दुल सत्तार यांना बोलावून घेतलं, त्यांना समज देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण कोंडलेली वाफ कधीही दाबून ठेवता येत नसते. युती तोडण्यापर्यंत सत्तार यांची भाषा गेलेली होती. शिंदे गटातले नेते उघडपणे भाजपावर टीका करू लागल्यामुळे भाजपातला संताप हा स्वाभाविक आहे, साहजिकही आहे. पण अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः काही बोलायचं टाळतात. पण जे बोलायचं ते दुसऱ्यांच्या तोंडून ते बोलत असतात. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन हे तर फडणवीसांच्या अगदी निकटवर्तीय मानले जातात. फडणवीसांना मित्र पक्षानं जे काही बोलायचे ते महाजन बोलतात. अब्दुल सत्तार यांना बोलल्याचं दाखवत महाजन यांनी एकनाथ शिंदे यांनाही एक इशारा देऊन टाकला. महाजन म्हणाले, सत्तार आता खूप मोठे नेते झालेले आहेत, भाजपासोबत युती ठेवायची की नाही याचा विचार आता ते करायला लागलेले आहेत आणि हे आश्चर्यकारक आहे. पण सत्तार यांनी मर्यादेत राहायला हवं. युती ठेवायची की नाही ठेवायची याचे सगळे अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळं सत्तार यांनी लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. त्यांनी फक्त स्वतःच्या जिल्ह्यापुरतं मर्यादेत बोलावं. मिठाचा खडा टाकून महायुतीतलं वातावरण खराब करू नये. म्हणजे महाजन यांनी सरळ सरळ आपल्या अवकातीत राहा असं शिंदे गटाला सांगून टाकलेलं आहे. शिंदे गटाला हळूहळू संपवण्याचं काम भाजपा करीत आहे याची जाणीव शिंदे गटातल्या जवळपास सगळ्याच नेत्यांना आता झालेली आहे. त्यातले काही नेते उघडपणे बोलतात, तर काही खाजगीमध्ये बोलतात. भाजपावर मात्र त्याचा कसलाही फरक पडत नाही. शिंदे गटातल्या नेत्यांची अवस्था मात्र सैरभैर झालेली दिसते आणि त्यातूनच शिंदे गट पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन करण्याच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या. भाजप आता शिंदे गटाच्या विरोधामध्ये थेट आणि आक्रमक भूमिकेत जाऊ लागलेला आहे. महायुतीतली धुसफूस वाढीला तर लागलेलीच आहे, पण ती आता चव्हाट्यावर येत आहे किंवा ती आणली जात आहे.
मित्र हो, अशा वेळी शिंदे गटाचं राजकीय भवितव्य काय असेल असं तुम्हाला वाटतं? जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.